दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. माणगाव शहरातील अनेक वॉर्डमध्ये कचऱ्याची समस्या गंभीर विषय ठरत आहे. स्वच्छता ठेवण्याचे काम करणे ही नगरपंचायतीची महत्त्वाची जबाबदारी आहे. याकरता नगरपंचायतीने ठेकेदार नेमले आहेत. मात्र गेल्या वर्षापासून अनेक वेळ कचरा उचल करण्यासाठी येत असलेल्या घंटागाडी अनियमित वेळेत येणे, त्याचबरोबर काही दिवस आड येणे अशी परिस्थिती उद्भवली आहे. नव्या वर्षातही तीच परिस्थिती दिसून येत आहे. याबाबत सिटी कोऑर्डिनेटर अतुल जाधव यांना अवगत केले असता त्यांनी ठेकेदारांकडे संपर्क साधून कचरा उचल करण्याच्या समस्येबाबत माहिती जाणून घेतो असे सांगितले होते. दुसरीकडे ठेकेदार कधी कर्मचाऱ्यांकडे बोट दाखवतात, कधी वाहन नादुरुस्त, तर कधी वाहन कमी असल्याची कारणं देत पुढे सर्व सुरळीत होईल असे पोकळ आश्वासन देतात. मात्र काही दिवसांनी ये रे माझ्या मागला अशी अवस्था कचरा उचलबाबत पुन्हा सुरू झालेली पाहायला मिळत आहे. माणगाव नगरपंचायतीचे स्वच्छता विभाग या समस्याबाबत कानाडोळा करत असल्याचे सरळ दिसत आहे. या दरम्यान वॉर्ड क्रमांक 16 खानदाड येथे काही अंतर्भागात गेली 3 दिवस घंटागाडी फिरकली नाही. तेथे कचरा साचून राहिल्याने दुर्गंधी वाढली आहे. याबाबत लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आवाहन नागरिकांमार्फत करण्यात येत आहे. रोजच्या रोज कचऱ्याची गाडी येत नाही. 4 दिवसांनी 8 दिवसांनी अशी गाडी येते. मग कचरा आम्ही कुठे टाकणार? आणि शेवटी घाण इथं होतेच ना. कचरा टाकायला आम्हाला जागाच नाही म्हणणार तर काय करणार? रोजची गाडी यायला पाहिजे. रोज गाडी यायला पाहिजे का नको? 4 दिवसांनी 8 दिवसांनी गाडी येते. मग आम्ही हा कचरा भरून आम्ही कुत्री माझं पलवते आणि बरोबर घाण घाण होते. लोकशक्ती लाईव्ह साठी नरेश पाटील, माणगाव. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.